Hello everyone, welcome to Being Banker. I hope you all are doing well in your studies. सो आज आपण पाहणार आहोत आपल्या अपकमिंग एक्झामसाठी आपली मेन स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे. सो स्टार्टिंगला मेन्सचं प्रिपरेशन आपण कधीपासून सुरू करायला हवं हा क्वेश्चन आपल्यासमोर असतो. तर त्याचा सगळ्यात बेस्ट टाईम हा आत्ता आहे. आत्ताच आपण मेन्सचं प्रिपरेशन स्टार्ट करू शकतो, कारण मोस्टली ऑगस्टमध्ये आपली RRBची प्रिलिम्स असणार आहे. आणि प्रिलिम्सची स्ट्रॅटेजी मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेली आहे. सो तुम्ही प्रिलिम्सचा मॉक देत असाल आणि तुमचा स्कोअर बऱ्यापैकी येत असेल आणि तुमचा पर्सेंटाईल 70 and 70च्या अबव असेल तर तुम्ही मेन्सची स्ट्रॅटेजी फॉलो करू शकता आणि तुम्ही मेन्सचं प्रिपरेशन स्टार्ट करू शकता. त्यापेक्षा कमी जर तुमचा पर्सेंटाईल येत असेल, तुमची स्पीड खूप कमी असेल तर ठीक आहे, तुम्ही प्रिलिम्सवर फोकस करा सध्या. पण अदरवाईज तुम्ही मेन्सचं प्रिपरेशन स्टार्ट करायला हवं. सो आपल्याला प्रिलिमसोबत मेन्स करायचं आहे. त्यामुळे आत्ता सध्या तर एप्रिल महिना ऑलमोस्ट संपत आलेला आहे आणि आपल्याजवळ मे आणि जून हे दोन खूप महत्त्वाचे मंथ आहेत जे आपण मेन्ससाठी देऊ शकतो. तर सध्या तुम्हाला प्रिलिम्स थोडंसं कमी करून मेन्सकडे जास्त फोकस करायचं आहे या 2 महिन्यामध्ये. सो मेन्सचं प्रिपरेशनसाठी तुम्हाला सध्या तुमचा 60 to 70% टाईम मेन्ससाठी द्यायचा आहे आणि बाकी 30 to 40% टाईम तुम्ही प्रिलिम्ससाठी देऊ शकता. सो सब्जेक्ट वाईज पाहायचं झालं तर मेन्सचं प्रिपरेशन करताना तुम्हाला कॉन्टमध्ये तुम्ही डेली स्टार्ट मेन्स लेवल DI आणि अरिथमेटिकपासून सुरू करू शकता. डेली तुम्ही 1 ते 2 1 or 2 मेन्स लेवल DI करू शकता. स्टार्टिंगला तुम्हाला एक DI सॉल्व करून बघायचा आहे की तुम्हाला किती वेळ लागतो, कारण हे 2 DI करण्यासाठीच बराच वेळ जाणार आहे, कारण ते मेन्स लेवलचे असणार आहे. त्यानंतर अरिथमेटिकमध्ये तुम्ही रोजचे 2 ते 3 क्वेश्चन सॉल्व करू शकता. सो तुम्ही यानुसार बघा, ॲडजस्ट करा. 1 किंवा 2 DI मेन्स लेवलचे, किंवा एक दिवस मेन्स लेवलचा DI आणि दुसऱ्या दिवशी अरिथमेटिकचे क्वेश्चन. अशा प्रकारे तुम्ही कॉन्टचं करू शकता. सो सेम तुम्हाला रिजनिंगसाठी करायचं आहे. डेली तुम्हाला मेन्स लेवल पझल्स 1 किंवा 2 प्रॅक्टिस करायचे आहेत आणि सोबतच मिसलेनियस टॉपिकसुद्धा जे आपण प्रिलिम्ससाठी टॉपिक्स पाहिले होते तेच टॉपिक असणार आहेत, फक्त ते हाय लेवल असतील, ज्यामध्ये तुम्हाला डायरेक्शन, डिस्टन्स डायरेक्शन किंवा लॉग हे सगळे कोडेडमध्ये येतील, किंवा त्याचे पॅटर्न वेगळा आहे मेन्स लेवलचा, त्या पॅटर्ननुसार तुम्हाला क्वेश्चन येतील. सो तुम्हाला ते डेली प्रॅक्टिस करायचे आहेत. आणि तिसरा पार्ट म्हणजे क्रिटिकल रिझनिंग येतो. सो ते देखील तुम्हाला क्वेश्चन प्रॅक्टिस करायचे आहेत. सो तुम्ही एक दिवस मेन्स लेवल पझल, नेक्स्ट डेला तुम्ही मिसलेनियस टॉपिक्स असं करू शकता. त्यानंतर इंग्लिशच्या स्ट्रॅटेजीमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की इंग्लिशमध्ये प्रिलिम्स आणि मेन्स असं वेगळं नाही आहे, पण मेन्समध्ये तुम्हाला इंग्लिशची जी लँग्वेज असणार आहे ती थोडी टफ असणार आहे, जे आपण RC पाहतो. प्रिलिम्समध्ये तुम्हाला एखादा RC स्टोरीसारखा दिसेल, पण मेन्समध्ये तसं नसणार आहे. जे तुम्ही न्यूजपेपरमध्ये एडिटोरियल साठी जे टॉपिक रीड करता त्या टॉपिकवर तुम्हाला RC येऊ शकतो. सो ते अंडरस्टँडिंगवर आहे तुमच्या, आणि क्वेश्चनसुद्धा तुम्हाला डायरेक्ट क्वेश्चन नसणार आहेत. त्यामुळे तुम्हाला मेन्स लेवल RC वेगळे प्रॅक्टिस करावे लागतील. सो तुम्ही डेली एक मेन्स लेवल RC आणि बाकी जे टॉपिक आहेत एरर किंवा सेंटेन्स अरेंजमेंट, हे सगळे टॉपिक ते तुम्ही टॉपिक वाईज क्विजेस देऊन प्रॅक्टिस करू शकता. सो मेन्स लेवल RC तुम्हाला कुठल्याही ऑनलाईन ॲप्लिकेशनवर मिळून जाईल किंवा ऑफलाईन तुम्हाला गुगलवर मिळून जाईल मेन्स लेवल RC. तो तुम्हाला डेली एक RC आणि टॉपिक वाईज क्विजेस तुम्हाला PMवर प्रॅक्टिस मॉक ॲप्लिकेशन आहे, त्यावर फ्रीमध्ये मेन्स लेवलचे टॉपिक वाईज क्विजेस आहेत आणि त्या खूप चांगल्या आहेत. सो तुम्ही त्या क्विजेस देऊ शकता. सो आपला मेन्समध्ये नेक्स्ट सेक्शन असणार आहे GA, म्हणजेच जनरल अवेअरनेस. सो GA तुम्हाला डेली करायचं आहे, कारण मेन्ससाठी आपल्याला ऑलमोस्ट 6 मंथचं GA असणार आहे. सो तुम्हाला ते कव्हर करायचं आहे. सो तुम्ही ते डेली करा, वीकली करा, मंथली करा,
ज्या पण प्रकारे तुम्हाला सोपं वाटेल त्या प्रकारे तुम्ही जी करू शकता, पण तुम्हाला डेली रीडिंग करायचं आहे आणि आत्तापासून तुम्हाला ते प्रिपेअर करायचं आहे. सोबतच आपल्याला कम्प्युटर अवेअरनेससुद्धा प्रिपेअर करायचं आहे, कारण RRB मेन्ससाठी आपल्याला कम्प्युटर अवेअरनेस असणार आहे आणि नंतर ते होणार नाही. सो तुमचं कम्प्युटरचं बॅकग्राऊंड नसेल तर तुम्हाला कम्प्युटर अवेअरनेस आत्तापासूनच प्रिपरेशन स्टार्ट करायचं आहे. तर तुम्ही डेली हाफ आवर कम्प्युटरसाठी देऊ शकता आणि GAसाठी हाफ आवर किंवा एक तास तुम्ही देऊ शकता. सो मेन्स प्रिपरेशनसाठी तुम्हाला सब्जेक्ट वाईज कुठले सोर्सेस तुम्ही फॉलो करू शकता यासाठी तुम्हाला हवं असल्यास मी एक सेपरेट व्हिडिओ तयार करेन. सो आजचा हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. स्टे ट्यून अँड थँक्स फॉर वॉचिंग.